थांब ना. मैदान क्रमांक 1 वर बाहेर आहे बघ. मैदान क्रमांक 1 वर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना भैरवनाथ पेजारी गावदेवी रोड. मैदान क्रमांक 3 वर मी ज्या संघांना पुकार देतो त्यांनी तयारीत राहायचं आहे. मैदान दिलं जाईल. मातृच्या कडूस विरुद्ध काळभैरव बोरगे, वायसू तोडागी विरुद्ध चॅलेंजर्स स्कोपवर, टीबीएम कारावी पांडवादेवी रायवाडी आणि हनुमान स्पोर्ट्स गडप नवयुवक सोनम दाताव आपल्याला थोड्याच वेळात मैदानात दिली जातील. श्री संदीप पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत उंबर्डे आपण व्यासपीठाकडे यायचं. श्री संदीप पाटील उंबर्डे. श्री अशोक गजानन म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक यांनी देखील व्यासपीठावर येण्याची मी विनंती करतोय. श्री अशोक म्हात्रे. शिवाई मानधन छाननी झाली. ओके धन्यवाद. आकादेवी गोरी, गावदेवी दानकाने, सुलभादेवी बेडेघाट, शिवशंभो पाटेश्वर, ओमसाई कोळवे आणि काळ भैरव वांदोळी या साई संघांनी खेळण्याकरता तयारीत राहायचं आहे. आकादेवी गोरी 1 वर मातृछाया कडूस विरुद्ध काळभैरव बोरगे. मैदान क्रमांक 1 वर मातृछाया कडूस काळभैरव बोरगे सामना होईल. सुट्टा टाकला 100 तो. अरे लावली भाषा सांगतो काय माहिती ना सांगतो ना. झाली
निकाल येऊ द्या. हुशार आहेत ना ते. रणजित साहेब, आपलं एकच असतं आपण बोलवा नाही इथं करायचं आता. मैदान क्रमांक 5, 6 आणि 4 चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी अकादेवी बोरी गावदेवी धानकाने हा सामना मैदान क्रमांक 5 वर होणार आहे. वडखळ पोलीस स्टेशनचे सर्व या ठिकाणी नियुक्त जे अंमलदार आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. वडखळ पोलीस स्टेशन. सुलभादेवी बेडेघाट शिवशंभू पाटेश्वर मैदान क्रमांक 6 वर हा सामना होणार आहे. आणि ओम साई कोळवे काळभैरव वांदोळी हा सामना मैदान क्रमांक 4 वर होणार आहे. मैदान क्रमांक 4, 5, 6 वरील सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण ताबडतोब हजर राहायचं आहे. आता जो मैदान क्रमांक 1 वर अटीतटीचा सामना झाला 5-5 चढायांमध्ये सत्यनारायण नवेगाव आणि जय हनुमान ओटिवडे. यामध्ये सत्यनारायण नवेगाव हा संघ 2 गुणांनी नवेगाव जिंकली, चिड हारली, कमालच झाली. पण जिंकून काय 1-2च राऊंड मारला असतो. आणि राखील खेळाडू हेच राहतील. आणि आमचे जे स्वयंसेवक आहेत त्या व्यतिरिक्त जे चेंज जास्त केलं ना डबल म्हणजे 10 बेरीज ना. हा पण डबल मेंढी म्हणजे 10 बेरीज ना. हा 5,000 खेळलेला बघ. पण डबल पंजा नाही त्याचा. त्याने हा पाय लावला डबल पंजा 10 बेरीज टाकले ना. डबल मेंढी 5,000 साईडचा बोलले तो कोणत्या बाहेर सांगणार नाही ते रोजला दोरी लो आता मी लोक बघतील. ये 2 पॉइंट फक्त एक दोनों से तो हॅलो नक्कीच उदंड प्रतिसाद या कबड्डी सामन्याला या ठिकाणी रसिक प्रेक्षकांचा लाभलेला आहे. अतिशय आखीव रेखीव नियोजन श्री वैकुंठदादा पाटील आणि श्री जयभवानी वाशी आणि वरसाई वाशी यांच्या प्रेक्षकांना विनंती असेल की जे बॅरिकेड्स लावले आहेत त्यांना कोणीही धक्का देऊन तिथून बाजूला व्हायचं आणि गॅलरीमध्ये बसायचं आहे. जे बॅरिकेड्सला टेकून जे रसिक प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल की त्यांनी ते बॅरिकेड सोडून थोडंसं दूर उभं राहायचं आहे, जेणेकरून सर्वांना या स्पर्धेचं निरीक्षण करता येईल. आणि अर्थातच ही स्पर्धा आपल्या स्पोर्ट्स कोर्ट या चॅनलच्या मार्फतून
घरबसल्या रसिक प्रेक्षकांना युट्यूबच्या मार्फत ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. तर रसिक प्रेक्षकांना घरी बसले जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा या महासंग्रामचा आनंद लुटावा अशी या ठिकाणी आपण सोय केलेली आहे. तरी रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती असेल की जे बॅरागेट्सला चेकटून जे उभे आहेत त्यांनी थोडे ते बॅरागेट्स या ठिकाणी दूर करून थोडं उभं राहायचं आहे, जेणेकरून जे कॅमेरे आपले चालू आहेत त्याच्यामध्ये सर्व सामने व्यवस्थितरित्या कैद होतील याची विनंती सर्वांनी घ्यायची आहे. तमाम रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या कबड्डीचा महासंग्राम अर्थात कबड्डीचा महाकुंभमेळा या ठिकाणी जय भवानी वाशीच्या प्रांगणात या ठिकाणी संपन्न होत आहे. याची देही याचा डोळा या ठिकाणी आपण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. सलग 3 दिवस हे सामने असणार आहेत. आज, उद्या आणि परवा, अर्थात परवा हा सांगतेचा दिवस असणार आहे, अर्थात अंतिम दिवस. तेव्हा त्याच ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा या ठिकाणी साकार होणार आहे. जय भवानी वाशीच्या प्रांगणामध्ये साकार होते ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा. पुन्हा एकदा तमाम कबड्डी रसिकांचं, मान्यवरांचं आणि अतिथीगणांचं मी समालोचक कक्षामधून पुन्हा एकदा स्वागत आणि आभार व्यक्त करीत आहोत. जे जे मैदानं खाली आहेत त्या ठिकाणी आयोजकांना विनंती असेल की लगेच सामने या ठिकाणी भरवायचे आहेत, जेणेकरून स्पर्धेला उशीर नको. पण लवकरात लवकर कॉल देऊन जे मैदानं खाली आहेत ते चालू करण्यात यावे. अकादमी बोरी गावदेव धानकाने काही संघांनी खेळण्याकरता तयार राहायचं आहे. थोड्याच वेळात 4, 5, 6 गुणागणातील सामने संपणार आहे. तरी या काही संघांनी खेळण्याकरता तयार राहायचं आहे. पण नाही जाम चालते. तेरा पंचवीस चौदा 25 चालू आता तिसरा राऊंड मारला झाला आज 4 मॅच माझा इथं सापडा
कठीण आहे 8ची निघाला पाठव अरे बा मग कर ना पाठव आम्ही प्रथमेश बेडेकर काय कबड्डी नाही बोला पंच गेला काही घरी